मराठी मीडियममध्ये शिकणारे बाबा इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या लेकीला सांगत होते, आय वॉज द मोस्ट आउटस्टँडिंग स्टुडंट इन द क्लास. लेक, वाव, माय ग्रेट बाबा. किचनमधून आवाज आला, आउटस्टँडिंग म्हणजे रोज वर्गाबाहेर उभे करायचे त्यांना. होटल में खाना खाने के बाद वॉशरूम जाते वक्त पतिदेव अपना मोबाइल बीबी के हाथ में देकर चला गया. फिर मोबाइल में पतिदेव की एक महिला दोस्त का मैसेज आया, मेरे बाबू ने खाना खाया. पत्नी ने तुरंत रिप्लाई मैसेज किया और लिखा, होटल में तो खा लिया, अब घर जाकर अलग से और खाएगा. नवरा, तुला काय वाटतं, कोण जिंकेल, रशिया की युक्रेन? बायको, पहिली बॅटिंग कोणाची आहे? चिंगी, इथं जुडगे साहेबांचं घर कुठे आहे, सांगता का? बंड्या परेशान हो, मी तर कधी हे नाव ऐकलं नाही. ॲड्रेस दाखवता का? चिंगी ॲड्रेस दाखवते. बंड्या, अर जज आहे हे, जुडगे साहेब नाही. जा, त्या मागच्या गल्लीतच आहे त्यांचे घर. चिंगीला कोरोना काळात बोर्डात 97% पडलेत म्हणे. पुण्यात नव्याने राहायला आलेली यूपीची भाभी पुणेकर काकूंना म्हणाली, बहन आप करवा चौथ का व्रत नाही रखती हो क्या? पुणेकर काकू, अगं वेडे, ऑलरेडी निवडून चाळून पाकडून घेतलेल्याला परत परत चाळणीतून काय बघायचे? गुरुजी, बंड्या, हॉस्पिटलमधल्या या चिन्हाचा अर्थ सांग पाहू. बंड्या, उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट. चिंगी, तू परत मला जाडी बोलला तर मी कायमचं ब्लॉक करेल तुला, समजलं? बंड्या, ब्लॉक केल्याने थोडी बारीक होणार तू. बायको दिवसा गोड बोलली की समजून जायचं, रात्री जागरण पक्क, करंज्या, शंकरपाळे, लाडू, चिवडा आणि साफसफाई करायचंय. दिवाळी आली ना जवळ. पार्लेजीचा पुडा असाच हळूहळू कमी होत गेला तर एक दिवस नक्कीच त्याचा वारलेजी होईल. नवरा, आजकाल तू उदास असतेस, आजारी आहेस असं वाटतं, डॉक्टरकडे जाऊन ये. बायको, जाऊन आले. ते म्हणाले, दिवाळी आली आहे, रक्तामध्ये शॉपिंगची कमी आहे म्हणे, 2-4 मॉलमध्ये जाऊन या. वातावरण बदललं की आपोआप ठीक होईल.